नमस्कार. मी कविता आपलं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सुशीलाज रंगोली. आज मी तुम्हाला महाशिवरात्री स्पेशल रांगोळी काढून दाखवणार आहे. याच्यासाठी मी इथे 3 ते 5 अशी डॉट्स काढून घेतले आहे. आता मधल्या डॉटला आपण असा गोल काढून घेणार आहोत आणि त्याच्यावरती असा मोठा गोल काढून घेणार आहोत. आणि या डॉटपासून या डॉटपर्यंत आता आपण छोटीशी अशी वेणीचा आकार काढून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये आता संपूर्ण आपण काळा कलर असा भरून घेणार आहोत. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण वेणीत काळा कलर आता भरून घेतला आहे. आणि इथे आपण छोटे छोटे असे फूल काढून घेणार आहोत. इथे मी गुलाबी कलरचा वापर केला आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथं पिवळा किंवा लाल कलरही वापरू शकता. अशाच प्रकारे या बाजूने असंच फूल काढून घ्यायचं आणि या बाजूने सुद्धा. आणि याच्यावरती आता आपण फिकट गुलाबी कलरने आणखी सुंदर अशी डिझाईन काढून घेत आहोत. आणि याच्यावरती आता बारीक पांढऱ्या कलरने डॉट देत आहोत आणि पेनाने याला आकार आता देत आहोत. अशा प्रकारे आपले आता फूल तयार झाले आहे. आता आपण खांद्याचा भाग काढून घेणार आहोत. या डॉटपासून खाली आणि या डॉटपासून खाली असा खांद्याचा आकार काढून घ्यायचा आणि गोल असा गळ्याचा आकार काढायचा आणि त्याच्यामध्ये असा स्किन कलर पूर्ण भरून घ्यायचा. आता आपण पदर काढून घेणार आहोत. याच्यासाठी अशी सरळ एक रेष ओढून घ्यायची आणि या बाजूने सुद्धा अशी रेष ओढून घ्यायची आणि त्याला असा आकार द्यायचा. आता आपण गळ्याला अशी बारीक पांढऱ्या डॉटने अशी डिझाईन काढून घेत आहोत. आणि मध्ये लाल कलरने आणखी डॉट देत आहोत. आता आपण वेणीवरती अशी बारीक पांढऱ्या डॉटने ते वेणी सजवून घेत आहोत. आता आपण इथे ब्लाऊजचा आकार असा काढून घेत आहोत. त्याच्यासाठी अशी रेष काढून घ्यायची आणि त्या इथून असा आपण बाहीचा आकार काढून घेऊ. आणि याच्यामध्ये आता लाल कलर असा पूर्ण भरून घेऊ. तुम्हाला वाटल्यास इथे तुम्ही हिरवा कलर पण वापरू शकता. आता आपण इथे पांढरे डॉट्स किंवा पिवळे डॉट असे आपण देऊ शकतो. मी इथे पिवळ्या कलरचा वापर केला आहे. त्याने आणखी ब्लाऊज सुंदर दिसेल. आता आपण इथे काठाने अशी लाल कलरची किनार काढून घेऊ. आणि याच्यामध्ये संपूर्ण असा पिवळा कलर पूर्ण भरून घ्यायचा आहे.
आणि खाली सुद्धा अशी लाल कलरने रेष फाडून घ्यायची आणि पदराच्या खाली सुद्धा. आणि मध्ये जो भाग आहे तिथे आपण पिवळा कलर आता भरून घेऊ. पदरावरती आता आपण पांढऱ्या कलरने आणखी डिझाईन काढून घेऊ. आणखी त्याच्यावर बारीक अशी डॉट देऊन खाली पण तसेच. आणि अशी पांढऱ्या डॉटने आणखी सजवून घेऊ. आता आपण इथे कमरेचा भाग काढून घेत आहोत आणि याच्यामध्ये आता स्किन कलर असा पूर्ण भरून घ्यायचा. आता आपण थोडंसं असं खाली एक रेष करून घ्यायची आणि अशी एक तिरपी रेष द्यायची आणि याच्यामध्ये आता आपण लाल कलर भरून घेऊ. ही झाली आपली साडीची किनार तयार. आता आपण इथे खाली कमरेचा भाग असा काढून घेऊ आणि असं जोडून घेऊ आणि याच्यामध्ये आपण जो साडीच्या पदरात कलर भरला पिवळा तो इथे भरून घेऊ. अशा प्रकारे हा पिवळा कलर संपूर्ण असा भरून घ्यायचा. आता आपण हात काढून घेऊ. याच्यासाठी अशा दोन रेषा अशी ओढून घ्यायच्या आणि त्रिकोण असा काढून घ्यायचा दोन्ही साईडनी आणि समोर सुद्धा असा छोटा त्रिकोण आणि याच्यामध्ये आता आपण स्किन कलर असा पूर्ण भरून घेत आहोत. आता आपण इथे छोट्या छोट्या अशा बांगड्या काढून घेणार आहोत लाल कलरने आणि पांढऱ्या कलरने अशी बारीक बारीक डॉटने ते सजून घेत आहोत. आता मी हातामध्ये दिवा असा काढून घेत आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे आरतीचं ताट सुद्धा काढू शकता. मी इथे त्या दिव्यात निळा कलर भरून घेतला आहे आणि अशी ज्योत काढून घ्यायची शेंद्र्या लाल कलरने आणि या दिव्याला आता सजून घ्या. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपला धन्यवाद.